एकीकडे महायुतीनं नागपंचमीच्या निमित्तानं केलेल्या पोस्टवरून वाद सुरू असतानाच गुलाबी पुंगी वाजवून जनतेची फसवणूक सुरू असल्याची टीका अमोल कोल्हेंनी केली आहे। कोल्हेंच्या या टीकेला राष्ट्रवादीकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय। नागाचे दात काढून नंतर पुंगी वाजून त्याला डोलायला लावणं इथपर्यंत झालंय। हा जो फरक आहे हा समजून घ्या। या नागपंचमीतला हा फरक समजून घ्या, कारण गुलाबी रंगाची पुंगी वाजवून योजनांचा आवाज काढत जनतेचा नाग डोलतो का काय हे बघण्याचा एकीकडे प्रयत्न सुरू होत असताना जनता मात्र कृतज्ञ आहे। ज्यांच्या विचाराचा बेरंग झालाय त्यांच्याबद्दल काय फारसं बोलण्याची आवश्यकता नाही। अजितदादा आणि महायुतीच्या सरकारने ज्या काही क्रांतिकारी योजना दिल्यात त्यामुळे जे दिवास्वप्न सत्तेचं पाहत होते त्यांचं स्वप्नभंग बेरंग पूर्णपणे झाला असल्यामुळे अशा पद्धतीची द्वेषमूलक पद्धतीची वक्तव्य त्यांच्याकडनं येतात। फारसं त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही। दरम्यान आम्ही केवळ गुलाबी स्वप्न दाखवत नाही तर जनतेच्या हिताची कामं करतो असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलंय। तर त्यांच्या या विधानावरती पटोले नेमके काय म्हणालेत पाहूयात। मित्रांनो, मी आता दुसऱ्यावर टीकाच करणार नाही। माझ्याकडे काम एवढं आहे सांगायला आणि दिलेल्या योजना आणि विकास आणि गरिबांना पुढे आणायचं, गरिबीतनं बाहेर काढायचं, हा आपला कार्यक्रम आहे। आणि त्याकरता ही जनसन्मान यात्रा आहे। हे उगीच आपलं गुलाबी गाडीत बसवून फिरतोय, गुलाबी स्वप्न दाखवत नाही, त्याच्यामध्ये कृतीमध्ये आणण्याचं काम आम्ही करतोय। महाराष्ट्रात कापसाची शेती केली जाते, त्याच्यावरही गुलाबी अळी येते। हे महाराष्ट्राच्या तिजोरीवर लागलेली गुलाबी अळी आहे आणि त्याच्यापासून नुकसानच होते। आणि मला त्या गुलाबी रंगाबद्दल बोलायचं नाही, पण गुलाबी अळीचा तो प्रादुर्भाव असतो तो आहे। आणि त्यामुळे 270 कोटीचं प्रसिद्धीसाठी यांनी जे खर्च करतात आहे जनतेच्या घामाचा पैसा, त्यामुळे त्याचा काहीच फायदा होणार नाही। त्यामुळे हे फालतूचा जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नये अशी भूमिका काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे।